अखंड महाराष्ट्राला ज्या नंदीने वेध लावला असा आपला दीपक शेठ यांचा आपल्याला महबूब बघायला भेटला। संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नंदीने चर्चा केली दीपक शेठ आहेत आणि आज मेहरबानने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगला गुलाल नाही तर एक नंबर केला। दीपक शेठ नमस्कार। नमस्कार। काय बोलाल, आज एक नंबर केला आणि खरोखर तुमच्या ज्या सोबत जे सहकारी असतात ज्ञानू दादा असू द्या किंवा कान्हा दादा असू द्या, यांची मेहनत आहे, त्यांच्यामुळे आज कुठं ना कुठेतरी एक नंबर झालेला आहे। 100% त्यांचा आशीर्वाद असल्या माझ्या पाठीशी तर एक नंबर काय 10 नंबर करू आम्ही 100% लक्षात। त्यांचा आशीर्वाद असल्यावर एकविरा मातेसरीचा आहे, आमचा खंडोबा आम्हाला आहे, आम्हाला प्रसन्न, त्याबद्दल आम्ही सर्वांना आमची पूर्ण टीम पूर्ण जी पहिला प्रार्थनेत मुलांना 100%। शेठ मी काय म्हणतो कान्हा दादा बद्दल काय बोलाल, कारण का कान्हा दादा हिरेच घडवतं, सोना तर कोणी पण घडवतं, तो हिरे घडवतं। आज महबूबच्या नंतर मेहरबान घडवला आणि आज असा हिरा तुमच्या दावणीला आलाय, काय बोलताय? पहिला मेन हिरा म्हणजे महबूब, त्यानंतर मेहरबान। आज लक्षात जोपर्यंत माझ्याजवळ महबूब आहे तोपर्यंत मला घाबरायची गरज नाही, मेहरबान हा नंतरचा आहे। 100%। आज लक्षात त्या हिरा घरवाला काय सांगायची गरज लागतच नाही तुम्हाला। ही जोडी आहे ना, जय आणि वीरू, ज्ञानो आणि कान्हा, या जोडीबद्दल काय बोलायची गरजच लागत नाही। कसं म्हणजे त्यांचं काम काय आवडतं तुम्हाला, कसं काम करतात ते? सगळ्याबद्दल ना, माझे शब्द पलीकडे कधीच जात नाही ते। आज लक्षात कधी शब्द आपण टाळला, कुठली गोष्टी लागला ते माझ्या शब्दाला दोघं कधी टाळत नाही। आज बघतोय मोठे मोठे शर्ती करतोय, म्हणजे बघा आदत असल्यापासून मेहरबान मोठे मोठे शर्ती करतोय, म्हणजे पैशा पाण्यापासून तर सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे कधीच एक शब्दाची पण तुम्हाला कमी जास्त करून नाही दिली त्यांनी। खरं तर त्यांची मेहनत एवढी आहे, संपूर्ण महाराष्ट्राला ते काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतात। हो तर आणि आज पण या मोठ्या मैदानामध्ये एक नंबर झाला, एक वेगळाच आनंद आहे बघा ना। एक चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या, म्हणजे तुमच्या टीम आहे ना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो एक नंबरचा जेव्हा पुकारला ना तेव्हा जो नाचला, म्हणजे पुकाराच्या अगोदरच सर्वांना समजलं की जी गाडी पळाली नाही एक नंबर पळाली, आणि जशी गाडी म्हणजे इकडनं आणली ना नाचाला, जल्लोष चालू झाला, सगळ्यांना माहित होतं एक नंबर। त्यावेळी पोरांचा जल्लोष काय होता, काय मनामध्ये होतं त्यांच्या? पोरांचा भरपूर जल्लोष मनात होता। ज्यावेळी मला रात्री कानाने फोन केला त्यावेळी मला बैल पण कानाने सांगितलं होतं, तर मी कानाला म्हटलं ठीक आहे, आपण जाऊ एक जर पायाशी या करायला टिबल या पलावाडी 11 तारखेला आमचा ओवळाचा अड्डा पण आहे। आज लक्षात, तर तो फेमस अड्डा आमचा घराजवळचा अड्डा आहे, तर त्याच्यामुळं मी कानाला बोलू तू करशील ती पूर्व दिशा। अशा बघा आपण एकविरेला ना प्रत्येक महिन्यात बोला, वर्षात बोला, येतो, आनंद उत्साह साजरा करतो, पण आज आपण आलो, देवीचं दर्शन पण घेतला ना, गुलाल पण घेतला, एक वेगळाच आनंद आहे नाही का आज? 100%। आणि महबूब बद्दल बोलायचं ना तर जाम भारी स्पीड लागला ओवल्याच्या मैदानावरती, त्याच्याबद्दल फक्त एक शब्द बोला। अहो मी तुम्हाला कायला पाय बोलू, महबूब हा हिरा आहे, आज लक्षात, यो नंतरचा आहे। महबूब जोपर्यंत महबूब पळते तोपर्यंत माझा कायमचा माझ्या त्याच्यावर जीव आहे, बैलावर, त्या बैलावर। नंतर हा बैल आहे, पहिला महबूबवर जीव माझा, राजजीव मी माझं जसं महबूबने माझं नाव काढला, आज लक्षात। त्याच्या आधी असं नाही, माझं त्याच्या आधी पण थोडं नाव होतं, त्याच्या बैल होता, त्यानंतर आला महबूब आला, कान्हा भेटला मला, आता कान्हा बोला मी श्रीकृष्ण, काय सांगायची गरज लागणारच नाही, आज लक्षात। चला थँक्यू। कान्हा नमस्कार। बघा एवढं सगळं मान सन्मान मिळतंय, दीपक शेठ स्वतः म्हणजे तुमची एवढी तारीफ करतात, खरं तर कारकीर्द पण तुमची तेवढीच आहे। आज महबूब घडवलाय, मेहरबान घडवताय, अजून नंदी या बैलगाडा क्षेत्राला नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न देखील करतात। आज एक नंबर केला आणि खरं तर या एकविरा नगरीमध्ये आईच्या दरबारामध्ये एक चांगला गुलाल भेटला, या गुलालाचं महत्व किती आज? अमूल्य आहे, या गुलालाचं महत्व म्हणजे आमच्यासाठी अमूल्यच आहे, कारण की आई एकविरेच्या पायथ्याशी आणि चरणाशी येऊन एक नंबर करणं म्हणजे कुणाचं काम नाही आणि कुणाचंही नशीब नाही। आज ते नशीब आमच्यासाठी खूप लाभदायक झालेलं आहे, कारण की आम्ही 3 फेऱ्यात कधी खेळलोच नव्हतो, आम्ही महबूब बंदीच्या काळात घडवलेला, पण आज चालू सीझन मध्ये मेहरबान घडवून जो आम्ही 3 फेऱ्यामध्ये पण आणि बिंजोडमध्ये पण टॉप मध्ये काम खेळतो, तो आम्हाला खूप कदाचित तिची आमच्यावर जी आपला आशीर्वाद आहे तिचा आणि खंडेरायाचा आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत आता। दादा नक्कीच शॉटगन मेहरबान म्हणून जसं नाव आहे तसं त्याचं काम आहे। आज भुंगाने पण जोडीला जोड दिली आणि खरोखर नरमादा गाडी पळाली आणि एक नंबर आपल्याला बघायला। भुंगाबद्दल काय बोलताय, ही जोडी कसं काय नियोजन केलं तुम्ही आणि लगेच एक नंबर पण झाला? नियोजनाचा काही विषय नव्हता आणि भुंगाचा विषय असा काय नव्हता, मिलिंद शेट्टीचा बैल मागलेला माझ्याकडून, मला बोललं, मला सांगितलं पण नाही
का बैल शेट मला बैल पाहिजे. मला डाऊटच होता काय कदाचित ते भुंगासाठीच बैल मागतात. आणि मी तरी एका शब्दावर त्यांना लगेच हो बोललो. त्याच्यानंतर मी दादांना फोन केला का बैल आपल्याला 3 फेऱ्या पळवायला न्यायचा आहे. ते पण त्याही मला कधी विचारला नाही आणि त्यांचा जो विश्वास माझ्यावर कायमस्वरूपी आहे म्हणून मी कुठेतरी पुढे जात चाललोय. कारण की त्याही जो माझ्यावर विश्वास 100% जो ठेवलेला आहे तर मला वाटत नाही कुठला मालक कुणावर एवढा विश्वास ठेवल म्हणून दोन्ही मिटून. शेट बद्दल काय सांगाल? कारण का प्रत्येक वेळीच तुम्हाला पाहिजे तेवढा सपोर्ट आणि पाहिजे त्या गोष्टीमध्ये साथ असते त्यांची. भले मैदानामध्ये कधी येतात कधी नाही येतात, आता तर सध्या कंटिन्यू येतात, पण नेहमी तुम्हाला एवढा सपोर्ट असतं, साथ असते त्यांची नेहमी. सपोर्ट आणि साथ म्हणजे आज एक त्यांना बोलणं एकदम आम्हाला बारक्या भावाप्रमाणे वागवतात. आतापर्यंत कधी कुठल्या प्रकारचा अडथळा अजिबात आणत नाही. कधी पैसे लागू दे, कुणाची शर्यत कधीच आम्हाला विचारत नाही, कुणाची शर्यत लावणार काय करत नाही, कुठला नियोजन कधीच नाही. त्यांच्या मुलात आम्हाला खूप आनंद होतो. जर आम्हाला शेटनं आम्ही बोलत नाही, आम्ही का आमचं शेट आहेत, आमचा मोठा भाऊच म्हणतो आम्ही त्यांना. 100%. दादा जास्त वेळ नाही घेत, मेहरबान पण थोडासा फंबल होता, ॲग्रेसिव्ह आणि जरा थकलेला पण दिसेल. दादा शेवटचा प्रश्न, आता येणाऱ्या कालामध्ये कधी आपल्याला ही जोडी परत बघायला भेटेल? 3 फेऱ्याला किंवा मुंबई बिनजोडला? बघू आता याच्या पुढे बिनजोडचे मैदान लागलेलंच आहेत आणि त्याच्यात एकदा नाही तर तुम्हाला लवकरच गाडी पालताना भेटेल. ही जर गाडी जुळली तर आम्हाला दोन्ही साईडून खेळायला भरपूर चान्सेस आहेत. तरी पण सध्या मुंबईच्या गाड्या उजव्या जास्त आहेत, डावीच्या कमी आहेत. तर मला आता वाटत नाही सेमीच्या गट आणि सेमी पल्ला तर यात गाड्या डावीच्या आपल्याला कुठल्याही उजवीच्या गाडीला ही डावीची गाडी कमी पडेल म्हणून. 100% मुंबईमध्ये पण आपल्याला एक चांगला खेळ बघायला भेटेल आणि चांगली शर्यत बघायला भेटेल. दादा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद दादा तुमचं. तर तुम्ही इथपर्यंत आज एकमेकांच्या प्रार्थनेशी आज आमच्यासाठी आलात आणि नदीसाठी तुम्ही काय जे करता योगदान तुमचं आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. धन्यवाद. बिना पैसा.